तसेच अधिकारी वर्ग या सर्वांचं स्वागत करतो। तसेच ग्रामस्थ आणि ते भागातले आमचे काय प्रतिष्ठित नेते मंडळी त्यांचंही स्वागत करतो। आणि प्रथम विठ्ठल बापू सावंतांना मी निखिल अण्णांना माला अर्पण करून स्वागत करायचं विनंती करतो। तेज ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ। ಹುಕ್ಕೇರಿ ವಿಧಾನಸಭಾ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ನಿಖಿಲ್ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಇವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಆಲೂರು ಕೆಎಂದಲ್ಲಿ ಕುಂದುಕೊರತೆ ಸಭೆ ಹಾಗೂ ಜನಸಂಪರ್ಕ ವಿಚಾರಣೆ ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಿದರು। ನಿಖಿಲ್ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿಯವರು ಅನೇಕ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದರು। ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಾ ಗ್ರಾಮೀಣ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕ ಮಹಾದೇವ್ ಕ್ಷೀರಸಾಗರ್, ಸತ್ಯಪ್ಪ ನಾಯ್ಕ, ಗಜಾನನ್ ಕೋಡೆ, ಶಿವಾನಂದ ಮುಡ್ಸಿ, ಸಚಿನ್ ಕುಕ್ಳೆ, ದೀಪಕ್ ಬಿಸೆ, ದಿನೇಶ್ ಕೋರೇಕರ್, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿ ಟಿ.ಆರ್. ಮಲ್ಲಾಡರ್, ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಅನುಷ್ಠಾನ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಪಂಚಾಯತ್ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವುದರ ಬಗ್ಗೆ, ಕುಡಿಯುವ ನೀರು, ಹೀಗೆ ನಾನಾ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು MLA ಸಾಹೇಬರ ಹತ್ತಿರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳಿದರು। ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್। तरी पण आता हे संतोष म्हणून आमचे इंजिनियर आहेत, त्यांनी LWMचं त्यांनी बघतात होतं। अगोदर कोणतरी विकास म्हणून होते, त्यांनी करायचं होतं, त्यांनी आणि तुम्ही करून घ्यायचं होतं, ते आता सोडा। त्यांनी असतात, त्यांनी येऊन चेक करतात, काही पण ॲडिशनल फंड पाहिजे तर काहीतरी 2-5 लाख रुपये लागलं तर MLA फंडमध्ये घालून देतो मी, ते व्यवस्थित करून घ्या। तरी ग्राम विकासाचं काम तुमचं पण हे आहे, जबाबदारी आहे। मी इकडे बसून सांगून जातो, काम करून घ्यायचं जबाबदारी तुमचं पण आहे। त्याच्याने मी तुम्ही करून घ्या म्हणून सांगून हे सरकारमध्ये आंदोलन नाही, जे द्याल ते पण व्यवस्थित करून घ्या एवढंच सांगायचं। आणि मेन मुख्य रस्ता बसचं जे सांगितलं, बस पण काय झालं, निपाणी डिपोला पण कमी आहेत बस, हुक्केरी डिपोला पण, संकेश्वर डिपोला पण कमी झाले बस। नवीन बस म्हणजे 8च दिले, त्यासाठी जरा अव्यवस्थित झाले। तरी पण जे गाव मेन रस्त्याने आत आहे त्यांना फर्स्ट हे देऊन प्रेफरन्स देऊन आज जायला पाहिजे म्हणून परवा मी मीटिंग घेऊन सांगितलं। चिकोडी कमिशनरला बोललोय, ते व्याप्तीत आम्ही एकदा त्यांना आठवण करून तुमच्या नाशिक गावात येऊन जायचं व्यवस्था करतो। ते सोडून आणि तुमच्या निरंतर ज्योतीचं अगोदर चर्चा केलं, त्याच्यात जे मी तरी पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं तुम्हाला, समजलं आणि अनेक